आपका आपके भाई के चैनल पर निखिल परदेशी व्लॉग्स। आज अभी मामा के घर जा रहा हूँ गणपति देखने के लिए। मराठीतच बोलतो। आज मामाकडे चाललो आहे गणपती बघायला। ॲक्च्युली गौरी आज नाचवतील। काल गौरीचं आगमन झालं आहे, तर बघूया जर थांबलो तर जे नाचणार आहे ते पण रेकॉर्ड करायला भेटेल। सो आता आपण निघालो आहे आणि निघताना मी विसरून गेलो ॲक्च्युली गडबडीमध्ये की व्लॉग चालू करायचा होता तो। सो मी आता मधूनच रस्त्यामधून चालू करतो आहे। सो स्टे ट्यून गाईज। जसं मी बोललो ॲक्च्युली घरातून निघताना मी विसरून गेलो व्लॉग सुरुवात करायची म्हणून। देर आहे दुरुस्त आहे। मधून ऑन द वे जाता जाता आपण चालू करतोय। मिरर ओपन करूया। चलो आता आपण जस्ट निघालोय, इतका पण काय लांब नाही आलोय, जस्ट स्टँडच क्रॉस केलंय। सो आता मामाकडे चाललोय। मामाकडे ॲक्च्युली चतुर्थीचा गणपती असतो आणि आपल्या घरी 5 दिवसाचा। सो आणि मामाकडे ॲक्च्युली गौरी पण येतात। सो काल गौरीचं आगमन झालेलं आहे आणि आज नाचवतील गौरी आणि उद्या विसर्जन होईल। उद्या ॲक्च्युली गौरी बरोबर 5 दिवसाच्या बाप्पाचा सुद्धा विसर्जन होईल। सो दर्शन घेण्यासाठी निघालो आहे आपण आता। हा माझ्या गावच्या बॅक साईडचा हे आहे, बॅक व्ह्यू। इथे थोडा ॲक्सिडेंटचे चान्सेस जास्त असतात कारण समोरून येणारी गाडीच कळत नाही। सो दर्शन आज म्हणजे आज नाचवतील, त्यामुळे आज शेवटचा दिवस आहे आज, त्यासाठी उद्या विसर्जन होतील गौरीचं। त्यामुळे एक सवय आहे जुनी मला की माझी आई म्हणजे आईची आई, मी आधी गौरी आणायला सुद्धा जायचो लहानपणी, पण आता गडबडीमध्ये म्हणजे कामामुळे नाही जायला भेटत। सो ॲटलिस्ट दर्शन घेण्यासाठी तरी वेळ काढून जाणं आहेच। काही सवयी म्हणतो ना आपण, काही सवयी आहेत ज्या आपल्याला फॉलो करणंच आहे। रीतिरिवाज, सवयी नाही म्हणता येणार, रीतिरिवाज जे आपल्याला फॉलो करणंच आहे आणि जे करतोय। हे आहे कोस्टल रोड टुवर्ड्स। आता इथून सरळ सरळ गेलं ना तर मुरुडला जातो आपण। हे आता ताराबंदर म्हणून गाव आहे, पुढच्या साईडला आता बारशिव लागेल आणि हा बाजूला अथांग समुद्र सागर जे काही म्हणता येईल ते। मी गडबडीमध्ये निघालो, त्याचं कारण असं आहे की माझी छोटी मावशी सारळवरून आलेली आहे, म्हणजे आली होती, घरी सुद्धा आली होती, पण मामा म्हणत होते की ते आज त्यांच्याकडे रात्री भजन आहे म्हणून। सो ते लगेच निघणार आहेत आणि मावशीची मुलगी जी माझी बहीण आहे तनू बेबी, ती दम देऊन गेली आहे मला की दादा लवकर आलाच पाहिजेस, कारण मावशी आली होती तेव्हा माझी अंघोळ सुद्धा झाली नव्हती। सो ॲज युज्युअल मी बडबड ऐकून झालेलो आहे आणि आता मी निघालो आहे त्यासाठी, आणि जेवढ्या लवकर पोचता येईल तेवढ्या लवकर सेफली जायचं आहे। काही घाई नाही आपल्याला, ॲक्च्युली घाई आहे पण सेफली, घाई बरोबर सेफ पण जायचं आपल्याला। हे बारशिव लागलं, इथे सगळे ऑलमोस्ट आता लॉजेस वगैरे चालू झाले आहेत। म्हणजे तसं म्हणायला गेलं तर इथे एवढी आधी हिरवळ होती, आताही आहे की म्हणजे कमी झाली म्हणता येईल, पण या अगोदर पूर्ण या साईडला म्हणजे सगळं आता हे बघा, हे पण कन्स्ट्रक्शन वगैरे चालू आहे इथे। म्हणजे ऑब्वियस आहे ते पर्यटनाच्या दृष्टीने लोकांनी गेस्ट हाऊस वगैरे लॉज वगैरे काढलेले आहेत, आणि दुसरं इथे इन्कमही नाही आहे तसं बघायला गेलं तर। शेतीतून तसं काही इन्कम नाही आहे, आणि दुसरं मेन आमचं या रिजनमधला जो इन्कम आहे तो फुल्ली डिपेंड ऑन समुद्र, म्हणजे मासेमारी। आणि मासेमारी असा हे व्यवसाय की मिळालं तर सोनं, नाही तर मग गेलं कल्याण, आयुष्याचं कल्याण, अशी गत आहे ती।
आणि आता ॲक्च्युली ते पर्सोनेट वगैरे वाल्यांमुळे फार कमी झालेत मच्छी वगैरे, त्यामुळे प्रॉब्लेम होतो. जे पारंपरिक दृष्ट्या हे मच्छीमारी करतात ना, म्हणजे ऑब्वियस आहे ज्यांच्याकडे पैसाच नाही, म्हणजे इतका असा अफाट पैसा नाही किंवा नाही ते इन्व्हेस्टमेंट मोठ्या प्रमाणामध्ये करू शकत, तर ते त्यांच्या छोट्या बोटी आहेत. परंतु म्हणता येईल ना की त्यांचा जो व्यवसाय चालतो हा पारंपरिकरित्या चालतो. आणि पारंपरिकरित्या आता मच्छी कमी झाल्यामुळे तसं म्हणायला गेलं तर पैसा नाही भेटत. कारण पैसा भेटत नाही म्हणजे मासेच भेटत नाही, तर मग पैसा कसा भेटणार, हा प्रॉब्लेम आहे. आणि त्याच्यात आता रिसेंटली म्हणजे आमच्या गावामध्येच एक बोट बुडाली होती आय गेस, तर त्यामुळे लोकंसुद्धा घाबरली होती की हवा असेल तर मग जायचं की नाही जायचं. बरोबर आहे ना, शेवटी प्रत्येकाच्या जीवाची काळजी असते. सो बऱ्याच लोकांनी म्हणजे आमचा धंदा आहे तो बोलतात ना जीवावरचाच धंदा आहे, पण ठीक आहे, ईश्वराने इथपर्यंत आणलं तर पुढेही नेईल. बाकी कोण काय घेऊन जात नाही कोणाचं, प्रत्येकाच्या नशिबात जे आहे ते प्रत्येकाला मिळणारच आहे. हां, तर त्याने जर दुसऱ्याला दिलं तर वेगळी गोष्ट आहे, स्वतःच्या हाताने. बट येस, प्रत्येकाच्या नशिबाची गोष्ट ही प्रत्येकाच्या हातात असते. हे घ्या, माझं गाव आणि काशीद हार्डली 10 मिनिटाचा रस्ता. आणि परत एकदा हे सगळे काशीदचे स्टॉल्स आहेत. हा पूर्ण टोटल काशीद बीच आहे. गाव पुढे आहे ॲक्च्युली काशीद. बऱ्याच लोकांना माहीत असेल, कारण सॅटर्डे संडे मरणाची गर्दी असते इथे अक्षरशः. पण ते बाहेरच्या लोकांना तसं नाही कळत. रिस्की आहे ॲक्च्युली. इथला समुद्र म्हणण्यापेक्षा इथली जी जमीन आहे ना ती थोडी रिस्की आहे. कारण प्रत्येक एरिया वाईज जे म्हणतो ना आपण, तो इथे ॲक्च्युली तसं क्लिअरली बोलायचं झालं ना तर म्हणजे आता जो बीचचा पार्ट गेला तो काशीदचा, इथली जी वाळू आहे ना ती खेचते आतमध्ये, म्हणजे टुवर्ड्स समुद्राच्या साईडला, म्हणजे जी लाट जी आपटते आणि पुन्हा जी रिटर्न समुद्राकडे जाते ना, तर ती लिटरली खेचते माणसाला काय वाळूला खेचते, तर माणसाला काय मोठी गोष्ट आहे माणूस जाणं. आणि ज्यांना इथे येणार एक जण बाहेरचे, ज्यांना माहीत असेल आणि तरी तो चूक करत असेल तर वेगळी गोष्ट आहे. पण ठीक आहे, म्हणजे सॉरी, न माहीत, मी उलटं म्हणालो, ज्याला माहीतच नाही आणि त्याच्याकडून चूक होते तर एक वेळ ठीक आहे, ती आपण गोष्ट मान्य करू शकतो. पण जर का एखादी व्यक्ती की सांगते की नका जाऊ म्हणून, आणि तरीसुद्धा काही लोक रिस्क घेतात आणि जातात, मग ते प्रॉब्लेम होतो. पुन्हा गावातल्याच लोकांना शेवटी मनस्ताप होत होतो. कारण ऑब्वियसली जर माणूस बुडतोय तर वाचवायला जाणं हे आहेच ना. ॲक्च्युली रिसेंटली मी एक ट्विटरवर हे टाकली होती, म्हणजे मी पोस्ट पाहिली होती. आपले ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, म्हणजे त्यांचा अनुभव आणि त्यांचं जसं आयुष्य गेलं त्या बाबतीत त्यांचा आदर आहे, नो डाऊट. परंतु त्या दिवशी म्हणजे 2 दिवसापूर्वी त्यांनी एक ट्विट केलं होतं की लालबागचा राजा नवसाला पावतो वगैरे म्हणून. तर ही सगळी काहीतरी त्यांनी शब्द वापरलं होतं की म्हणजे निगेटिव्ह त्यांनी काहीतरी, मला तर एक्झॅक्ट पटकन आठवत नाही आहे, परंतु काहीतरी म्हणाले होते. सो मी त्याच्यावर रिट्वीट केलं आहे की तुम्ही जरा शब्द सांभाळून वगैरे वापरा, की म्हणजे तुम्ही कशाबद्दल बोलताय ते तुम्हाला नाही माहीत. किंवा काहीतरी मी कमेंट टाकली आहे त्यांना म्हणजे रिप्लाय देण्यासाठी. ॲक्च्युली म्हणजे मी कमेंट अशी टाकली आहे की मी त्यांचा निषेध केलेला आहे खरं बोलायला गेलं तर. कारण हे बघा, राजाबद्दल तुम्ही बोलत असाल, माझं बालपण गेलंय काळा चौकीमध्ये, म्हणजे माझी शाळा होती काळा चौकीमध्ये, आणि मी राहायला वडाळ्यामध्ये जरी असलो तरी माझा अख्खा दिवस जायचा लालबाग आणि काळा चौकीमध्ये. सो राजा आमच्यासाठी किती प्रिय आहे
आणि काय लेवलचा प्रिय आहे ना तो तुम्ही नाही ओळखू शकत. त्यामुळे म्हणजे मी तुम्हाला उलट वगैरे बोलतो अशातली पण गोष्ट नाही. तुमचं सुद्धा म्हणजे एक माणूस म्हणून आणि वयाचा आदर नक्कीच आहे, परंतु तुम्ही देवाला हात घालणं हे चुकीचं आहे. देवाला कोण कशा पद्धतीने भक्ती करतो हा ज्याच्या त्याचा श्रद्धेचा विषय झाला. तो जो राजाप्रती किंवा कोणत्याही देवाबद्दल तुम्ही प्रत्येकाची जी श्रद्धा असते त्याप्रमाणे तुम्ही तुमचं मत व्यक्त करणं ही योग्य गोष्ट आहे. मी त्याचा विरोध नाही करत आहे, परंतु तुम्ही एखाद्याकडे बोट दाखवणं किंवा त्याला समोरच्याला चुकीचं बोलणं हे नक्कीच योग्य नाही आहे आणि मी त्याचा निषेध करतोय खरं बोलायला गेलं तर. आणि राजाच्या बाबतीमध्ये नो कॉम्प्रोमाइज. हे बघा, मी ज्या मंदिराबद्दल बोलत होतो सिद्धिविनायक बाप्पाच्या, ते हे आहे मंदिर नांदगावचं सिद्धिविनायक. म्हणजे आतमध्ये जी आपण येताना, आता सध्या लेट झालो त्यामुळे आपण पुढे चाललो आहे. सो ह्या गणपती मंदिरामध्ये जी मूर्ती आहे सिद्धिविनायकाची, तर त्या मूर्तीचं असं आहे आख्यायिका, मी जसं सांगितलं की दरवर्षी एका तांदळाच्या साईज एवढं वाढत असते. मूर्तीची वाढ आहे, आजही मेंटेन आहे. छान, एकदम छान. चलो, गणपती बाप्पा आशीर्वाद असू दे. मोरया बाप्पा. सो आता आपला एक पकडून चला एक 10 मिनिटाचाच रस्ता राहिला आहे. नांदगाव, त्यानंतर उसरोली आणि मजगाव. ॲक्च्युली इथलं आहे ना, या एरियातलं सांगण्यासारखं बरंच काही आहे. हे बघा, हे श्रीरामाचं मंदिर आहे, कन्स्ट्रक्शन चालू आहे ॲक्च्युली. आणि ही मराठी शाळा, मराठी म्हणजे नूतन विद्यालय शाळेचं नाव आहे. मराठी मीडियम शाळा आहे, पण शाळेचं नाव नूतन विद्यालय आहे. आणि जे ॲक्च्युली मराठी शाळा जी बोलतो ती आतमध्ये आहे, गावामध्ये आहे. खूप म्हणजे अगदी चेहरा मोहरा बदललेला आहे गावाचा. कारण आम्ही जेव्हा, म्हणजे मी लहान होतो तेव्हा हे काहीच नव्हतं. इथे फक्त एक हॉटेल होतं आणि या साईडला हे सगळ्या वखारी होते. या साईडला हे बघा, हे आता जीर्ण झालेले आहेत ॲक्च्युली सगळ्या. म्हणजे वखारी गिरण्या वगैरे होत्या, ते ऑलमोस्ट आता बंद झालेले आहेत. आणि इथे हे काहीच नव्हतं. हे ना, हे सगळं आत्ता रिसेंटली एक 4-5 वर्षामध्ये झालेलं आहे. हे आम्ही इथून ह्या खाडीमधून असे चालत जायचो तिथे मच्छी वगैरे पकडायला. आणि त्या साईडला गेलं तर गाडे म्हणतो आम्ही, खेकडे, चिंबोरी पकडायला जायचो आम्ही. आणि हे आता पोचलो आम्ही मजगावमध्ये. सगळीकडे कन्स्ट्रक्शन करून सगळी वाट लावून टाकलेली आहे. हे आलोय आता आपण मामाच्या घरी. यो ब्रो, काय आलं? येस, सो आय एम अ बायकर. हा नाही, एकटाच आलो. नाही, मी पाय पडायला आलोय. नाही, आई ऍक्च्युली ते हे येणार आहेत, सुप येणार आहेत ना. हो. ही आमची मामीस. अरे किती चिंचिन मामी, इकडे बघा. सगळा रेकॉर्ड होतोय सगळा. A few moments later.
One eternity later. आता जस्ट मामाकडून निघालेलो आहे. मस्त दर्शन झालं बाप्पाचं आणि गौरबाईचं, आणि मामाच्या कुलदेवतेजवळ पण दर्शन घेतलं. गणपती बाप्पा मोरया. हे बघा मंदिर परिसर बघा किती छान एकदम मेंटेन केलेलं आहे. आणि हा इथे असं एवढं असं पटांगण आहे. हे सर्व दुर्वाच आहे ॲक्च्युली. ह्याच्या बॅक साईडला पण आहे. तिथे आम्ही लहानपणी आय गेस इथे म्हणजे जी जत्रा भरायची ना, आम्ही जत्रेला यायचो आणि त्यावेळी इथे बॅक साईडला आहे ना आपले साप घेऊन यायचे गारुडी लोक, आणि तिथे ते म्हणजे पैसे ठेवायचे आणि मग आपल्याला ते याची टोपली खोलून दाखवायची त्या साईडला, मंदिराच्या त्या साईडला. छान आहे. चला, बाप्पाचं दर्शन पण झालं. आणि हे इथे लक्ष्मीनारायणाचं मंदिर आहे इथे. हे छान एकदम, म्हणजे जी पुरातन जी वास्तू आहे ती त्या पद्धतीनेच मेंटेन करून ठेवलेली आहे. चलो आता आपण रोड थोडा कव्हर करूया, कारण अंधार व्हायच्या आधी आपण गावी पोचू या हिशोबाने आता निघालो तर आहे, फक्त पोचू. थोड्यासाठी पाऊस आला आणि पार भिजवलं. वाचलो पण थोडा वाचला गोप्रो, झाला कमी झाला. आता ॲक्च्युली वॉटरप्रूफ नाही आहे ना, ते केबल बाहेर आलेली आहे त्यामुळे, आणि मी प्लास्टिक पण लावलेलं नाही आहे. चला, कमी तर झालेलं आहे त्या हिशोबाने आता बघूया. मी त्याला फक्त आता गोप्रोला ॲक्च्युली रुमाल गुरफटून ठेवलं आहे. माहित नाही आवाज आता कसा येईल, कारण मी 10 minutes later. हा आहे आमचा बाप्पा. कसा वाटतोय कमेंट करून सांगा.